आकाशवाणी मुंबई. शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जुन्या संसद भवनाला निरोप देत संसदेचं कामकाज नव्यानं उभारलेल्या वास्तूमध्ये सुरू. नव्या संसद भवनात 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांचं प्रतिबिंब उमटलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर. आदित्य L1 यानाचं आणखी एक यशस्वी कक्षांतर. जेईई मुख्य परीक्षा, नीट, UG आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या तारखा जाहीर. आणि राज्यात सर्वत्र वाजत गाजत आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायांचं आगमन. संसदेच्या विशेष अधिवेशनात आज जुन्या संसद भवनाला निरोप देण्यात आला. आजपासून संसदेचं कामकाज नव्यानं उभारलेल्या संसद भवनात सुरू झालं. स्वातंत्र्यप्राप्तीपासून गेली 75 वर्षे जुन्या संसद भवनाची इमारत अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार ठरली असून या वास्तूला आता संविधान भवन असं नाव द्यावं अशी सूचना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित निरोप समारंभात केली. या वास्तूचा सन्मान कधीही कमी होता कामा नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अब हम जब नए सदन में जा रहे हैं तब इसकी गरिमा कभी भी कम नहीं होनी चाहिए. इसे सिर्फ पुरानी पार्लियामेंट कह करके छोड़ दें, ऐसा नहीं होना चाहिए. और इसलिए मेरी प्रार्थना है कि भविष्य में अगर आप सहमति दे दोनों महानुभाव तो इसको संविधान सदन के रूप में जाना जाए. या कार्यक्रमानंतर प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्व खासदार नव्या संसद भवनाकडे रवाना झाले आणि लोकसभेचं कामकाज नव्या वास्तूतल्या सभागृहातून सुरू झालं. नव्या संसद भवनात 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांचं प्रतिबिंब उमटलं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. या नवीन संसद भवनात सदस्य जे काही कामकाज करतील ते सर्व देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी ठरावं अशी अपेक्षा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. नवीन सभागृहात नवीन उत्साह आणि नवीन विचार घेऊन काम करू, मात्र जुन्या वास्तूतल्या चांगल्या परंपरा पुढे घेऊन जाऊ असा विश्वास सभापती ओम बिर्ला यांनी व्यक्त केला. त्यानंतर लोकसभेत आणि राज्य विधानसभांमध्ये 1/3 जागा महिलांसाठी आरक्षित करणारं विधेयक केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत मांडलं. धोरण निश्चितेच्या प्रक्रियेत महिला लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढावा याकरता 128वी घटना दुरुस्ती सुचवणारं नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक सभागृहात मांडत असल्याचं ते म्हणाले. या विधेयकामुळे लोकसभेत 181 जागा महिलांसाठी आरक्षित होतील असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेलाही संबोधित केलं. नवं संसद भवन ही केवळ एक इमारत नसून नवी सुरुवात आहे असं ते म्हणाले. वरिष्ठ सभागृह हे राजकीय विचारप्रणालींच्या पलीकडे जाऊन गंभीर बौद्धिक चर्चांचं तसंच देशाला दिशा देणारं केंद्र ठरावं हा घटनेच्या निर्मात्यांचा उद्देश होता असं त्यांनी सांगितलं. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं. सौर मोहिमेवर असलेल्या आदित्य L1 यानानं आज पहाटे यशस्वी कक्षांतर करून आणखी एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आणि सूर्याचा अभ्यास करण्यासाठी निश्चित केलेल्या लँग्रेज पॉईंटच्या दिशेनं पुढचा प्रवास सुरू केला. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं ट्विटरवरून ही माहिती दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत आशिया पॅसिफिक क्षेत्राच्या राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांच्या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या 2 दिवसीय परिषदेत मानवी हक्कांच्या वैश्विक घोषणापत्राचा 75वा वर्धापन दिन आणि राष्ट्रीय मानवाधिकार संस्था आणि पॅरिस तत्त्वे यांचा 30वा वर्धापन दिन साजरा होईल. यासोबतच पर्यावरण आणि हवामान बदल या विषयावरच्या एका सत्राचं देखील आयोजन या परिषदेत केलं जाणार आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे व्यवसाय आणि मानवी हक्कांवर चर्चासत्र आयोजित होणार आहे. विविध उद्योग व्यवसायांनी त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये मानवी हक्क आणि पर्यावरणीय टिकाऊपणाला प्राधान्य द्यावं याची निश्चिती करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. दिल्लीत यशोभूमी या आंतरराष्ट्रीय संमेलन आणि प्रदर्शन केंद्रात शिल्पकलांवर आधारित 3 दिवसीय प्रदर्शनाचा आज समारोप झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी विश्वकर्मा दिवसाच्या निमित्तानं या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या रविवारी PM विश्वकर्मा योजनेचं उद्घाटन केलं. चर्मोद्योगात कार्यरत असणाऱ्या कारागिरांना याचा फायदा होणार आहे. कोल्हापूरच्या लाभार्थी आरती रसाळ यांनी याविषयी सांगितलं.
हम विश्वकर्माओं को एक प्रकार से सम्मान किया है। विश्वकर्मा योजना से हमें जो लाभ मिलेगा उसकी वजह से हम अपने काम में तरक्की कर सकते हैं। विशेषतः युवाओं को ये योजना बहुत सहाय्य करेगी। पीएम विश्वकर्मा योजना हमारी जिंदगी संवारेगी। पंतप्रधान मोदी जी को धन्यवाद। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. NTA अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं जेईई मुख्य परीक्षा नीट, यूजी आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार जेईईची पहिल्या सत्राची मुख्य परीक्षा जानेवारी-फेब्रुवारी 2024मध्ये, दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिल 2024मध्ये होणार असून नीट यूजी आणि CUT यूजी या परीक्षा मे 2024मध्ये होणार आहेत. UGC राष्ट्रीय पात्रता चाचणी सत्र 1 पुढील वर्षी 10 ते 21 जून दरम्यान होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं 2024मध्ये होणाऱ्या देशातल्या प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विद्यार्थी NTAच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन परीक्षेचं वेळापत्रक पाहू शकतात. राज्यात आज सर्वत्र वाजत गाजत आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेश मूर्तींचं आगमन घरोघरी झालं. सार्वजनिक मंडळांमध्येही आज गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. आजपासून 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या उत्सवात समाजाच्या सर्व स्तरातले भाविक सहभागी होत आहेत. सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय नेते, चित्रपट क्षेत्रातल्या व्यक्ती, उद्योगपती आणि इतर अनेकांनी घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी लोक आप्तेष्टांच्या घरी भेटी देत आहेत. गणेश मंडळांच्या मंडपातही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. चांद्रयान 3, राम मंदिर या यंदाच्या सजावटीच्या लोकप्रिय संकल्पना आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासन आणि पोलीस खात्यानं आवश्यक त्या सर्व व्यवस्था केल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या कांदा व्यापाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी कांदा व्यापारी संघटनेनं उद्यापासून लिलाव बंद करण्याचा इशारा दिला आहे. संपूर्ण भारतात अडतीचे दर एकच असावेत, कांद्याची निर्यात शुल्क वाढ रद्द करावी, नाफेड आणि ACCF मार्फत कांद्याची खरेदी मार्केट आवारात करावी यासह विविध मागण्यांसाठी लिलाव बंद करण्याचा इशारा संघटनेनं दिला होता. हा संप टळावा यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी काल बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र व्यापारी संपावर ठाम आहेत. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड इथं एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयानं पोषण अभियान कार्यक्रम आयोजित केला होता. बालकांना दररोजच्या भोजनात द्यायच्या पोषक पदार्थांचं प्रदर्शन यावेळी भरवण्यात आलं होतं. पंजाबमध्ये श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यात जबेलवाली गावाजवळ एक खासगी बस कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. 7 प्रवासी कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुपारी हा अपघात झाल्यानंतर जिल्हा प्रशासनानं तातडीनं दुर्घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केलं आणि 35 प्रवाशांना वाचवलं. जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात गेल्या बुधवारी सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी सुरू झालेली चकमक आज 7व्या दिवशीही सुरू राहिली. या चकमकीत आतापर्यंत लष्कराचा 1 कर्नल, 1 मेजर, 1 पोलीस अधीक्षक आणि 1 सैनिक शहीद झाला आहे. गडुल कोकेरंग भागात सुरू असलेल्या या चकमकीत लष्कर ए तोयबाचा 1 म्होरक्या, उज्जैर खान आणि त्याचा 1 साथीदार ठार झाला असल्याचं काश्मीरच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी सांगितलं. माझी माती माझा देश या अभियानाअंतर्गत आज वाशिम नगर परिषदेच्या वतीनं शहरातून अमृत कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहरातून काढलेल्या अमृत कलश यात्रेत शहरातले नागरिक, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, नगर परिषदेच्या शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. केळी पीक विम्याची मदत प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या केळी आणि इतर पीक क्षेत्रांची स्थळ पाहणी करून एका आठवड्याच्या आत 100% पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देशही त्यांनी दिले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जुन्या संसद भवनाला निरोप देत संसदेचं कामकाज नव्यानं उभारलेल्या वास्तूमध्ये सुरू. नव्या संसद भवनात 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांचं प्रतिबिंब उमटत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर.
आदित्य एल1 यानाचं आणखी एक यशस्वी कक्षांतर, जेईई मुख्य परीक्षा, नीट यूजी आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या तारखा जाहीर आणि राज्यात सर्वत्र वाजत गाजत आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायांचं आगमन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.